And please let's make some noise for Sachin Mahadev Nagare. Big hand for him. तर जसं आपण इंजिनिअरिंग लाईफ कडे ट्रान्सफॉर्म केलं ना, तर सब्जेक्ट सारखे ना मित्र पण बदलायला लागले, सब्जेक्ट सारख्या मैत्रिणी बदलायला लागल्या, सब्जेक्ट सारखी क्रश बदलायला लागली. नमस्कार. बेसिकली मराठी मीडियमचे असतील सगळे. ग्रीन चालू ग्रीन. सॉरी. ओके, आवाज येतोय माझ्या शेवटपर्यंत? ओके. तर बेसिकली विचार केला असेल तुम्ही हे बॅनर बघून की नेमकं बोलायचं तरी काय या माणसाला. नेमकं आई तुला काय कळतं हे मला अनेक जणांनी विचारलं. अरे आईने तुला जन्म दिलाय आणि तू विचारतो आई तुला काय कळतं. मग मी सांगितलं त्यांना की एकदा शो बघा, एकदा या, तेव्हा कळेल की नेमकं या शीर्षकामागचं अर्थ काय. तर बेसिकली मी नाशिकचा आहे. अभिषेक सर आणि सुरज सर आणि लॉजिक पुल इन्फोटेक यांनी मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो. इथं इंजिनियर आहेत बरोबर, मी पण इंजिनिअरिंगच करतोय. फक्त तुम्ही IT ENTC असे इंजिनियर असाल, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय. तर माझं पूर्ण शिक्षण नाशिकमध्ये झालं. 1ली ते 12वी पर्यंत मी नाशिकमध्ये शिक्षण झालं आणि बाकीचं आता मी इंजिनिअरिंग पण नाशिकमध्येच करतोय. हा माझा मित्र आदित्य, आम्ही शाळेपासून सोबत आहोत. आता भरपूर मी ज्या गोष्टी सांगेल त्याला रिलेट होतील, त्याला पण त्या नॉस्टेल्जियाज आठवतील, तुम्हाला पण काही गोष्टी आठवतील ज्या मी सांगेल तुम्ही पण रिलेट कराल. तर मी इथे यायचा उद्देश काय, तर मी स्टोरी टेलिंग आणि मराठी कविता याची मला आवड आहे लहानपणीपासून म्हणा किंवा 10वी 12वी पासून म्हणा. जसं जसं अनुभव येतात ना आयुष्यात, जसे धक्के बसतात ना, तसं माणूस कवी स्टोरी टेलर होतो बरोबर आहे. आता आपण रील्स बघतो, अनेक रील्स बघता, तुम्ही स्क्रोल करता, पण असं समोर येऊन एखाद्यासोबत इंटरॅक्शन करणं आणि समोर येऊन एखाद्याशी बोलणं, असं हार्ट टू हार्ट कनेक्शन असतं ना, त्यामुळे मी आज तुमच्यामध्ये इथे. तर आपल्या शोचे काही नियम असतील. बिनधास्त हसा, शेजारच्या मुलीला किंवा शेजारच्या मुलाला आपल्यामुळे काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि जे तुम्ही इथं ऐकाल ते फक्त इथे सोडू नका, तर आपल्या सोबत घेऊन जा. बस एवढे साधे आणि सोपे आपल्या शोचे नियम आहेत. तर शीर्षक तुम्हाला हळूहळू शेवटी शीर्षकाचा उलगडा होईलच की मी शीर्षक असं काय दिलंय. तर शाळेपासून सुरुवात करूया. शाळा प्रत्येकाला आवडते बरोबर. तुम्ही लोणी प्रवरा ना, कॉलेजचं नाव काय तुमच्या? ओके ओके ओके, विखे पाटील. बरोबर. बर. आणि सगळे तुम्ही एकाच शाळेतले आहात का वेगवेगळ्या शाळेतले आहात तुम्ही? ओके ओके ओके. मी शाळेचं बोलतोय. आता कॉलेजकडे आपण नंतर येऊ. इंजिनिअरिंग काय बोलत राहू इंजिनिअरिंग बद्दल. शाळेविषयी कोणी जास्त बोलत नाही आता, नाही का? शाळेच्या आठवणी पण आपण आता थोड्या ब्लर झाल्यात, त्या आपण थोड्याशा आता समोर फोकस लावूया. तर मी पण मराठी शाळेतला आहे, झेडपीच्या शाळेतलाच आहे. तर माहिती आहे तुम्हाला जिल्हा परिषद आणि CBSE मधला फरक, खूप मोठा डिफरन्स आहे. तो डिफरन्स म्हणजे असा डिफरन्स की CBSE वाला जो मुलगा आहे तो कुठेच लवकर ऍडजस्ट होत नाही किंवा त्याला सगळ्या गोष्टी अशा लागतात की एकदम नाही का, नाही हे नको बस आपलं काय आहे भावा, चालतं, मला काय बी चालतं, असा विषय असतो. कोणासोबत पण मिक्स होतो, कोणासोबत पण राहतो बरोबर आहे. तर मी पण मराठी शाळेतला मुलगा आहे. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा अनेक अशा गोष्टी घडल्या, अनेक असे किस्से घडले की ते माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत मला आठवतात आणि अजूनपर्यंत मी त्यातून काहीतरी शिकलोय, काहीतरी बोध घेतलाय. तर शाळेत असताना 12 ते 5 आमची शाळा असायची. मी डायरेक्ट विषयाकडेच येतो. आता कोणाला काही डाऊट असेल तर मला लगेच विचारा. आपण इंटरॅक्शन मध्ये ठेवणार आहोत. असं मी बोलतोय तुम्ही ऐकताय, तुम्ही बोर होताय असं काहीच नाही. कोणाला जर बोर होत असेल लगेच सांगा, आपण त्यावर पण उपाय आहे आपल्याकडे. जर कोणाला काही बोलायचं असेल ते पण सांगा, आपण बोलायची संधी पण देऊ. तर शाळेत असताना कसं असायचं की कुठलं टेन्शन नसायचं. फक्त टेन्शन कसलं असायचं, अरे यार हे पाठीवर रोज आणि जायचं शाळेत, 5-5, 6-7 शाळा करायची आणि घरी यायचं. तसं कम्पेअर करायला गेल्यावर शाळेची लाईफ आता आपल्याला सुखाची वाटायला लागली की अरे किती सुख होतं तिकडं. आणि इकडं कॉलेजमध्ये आल्यावर काय, ते प्रत्येक सेमिस्टरला 5 सब्जेक्ट,
त्यानंतर ते सब्जेक्ट बदलणार, वायडी पडलं तर परत सब्जेक्ट राहिला तर परत ते सब्जेक्ट द्यायचे. आणि जसे आपले ना 10वी ते 1ली ते 10वी पर्यंत ना मित्रमैत्रिणी कॉन्स्टंट होते. म्हणजे तोच मित्र, तीच मैत्रीण, त्याचं रोज तोंड बघायचं, रोज तिचंच रोज तोंड बघायचं, बरोबर. तर माझ्यासोबत दुसरी ऑडियन्स असती ना म्हणा किंवा बाकी वेगळ्या फील्डची, तर इंटरॅक्शनला मला थोडा प्रॉब्लेम झाला असता. आता तुम्ही कसे इंजिनियर असल्यामुळे थोडं कनेक्शन लवकर होतं. बरं तुम्ही सगळे 4th इयरचे ना? 3rd इयर. ओके 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 3rd इयर. आणि कॉलेजला मग आता कधी जाणार तुम्ही? ओके 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 बरं बरं ठीक आहे ठीक आहे. तर शाळेतला अनुभव सांगायचा झाला तर शाळेत आपण ना 15 जूनला शाळा भरायची, बरोबर. इथे इंजिनिअरिंगला तसं काही राहिलंच नाही. 15 जून म्हणजे काही सेमिस्टर चालू असतं, नाही तर काहीतरी चालू असतं. ते असं नाही का नवीन दप्तर घ्यायचं, शाळेत असताना कसं असायचं, नवीन दप्तर, नवीन वह्या, नवीन पुस्तकं. त्या वह्यांचा येणारा सुगंध कुठल्याच परफ्यूमला मॅच होऊ शकत नाही. तुझ्या नवीन पुस्तकांचा सुगंध कुठल्याच परफ्यूमला मॅच आत्ताही करू शकत नाही. शाळेतून आमची शाळा कशी होती, झेडपी शाळा असल्यामुळे शाळेतून साहित्य मिळायचं. मग काय घ्यायची काही विषय नव्हता एवढा, घ्यावं लागायचं नाही, पण मग शाळेतून साहित्य मिळायचं. शिक्षक आमचे असे होते की परिवारासारखे वाटायचे, की कोणतरी आपला मोठा भाऊ आहे म्हणा किंवा आपल्यापेक्षा मोठे काका आहेत म्हणा, किंवा असं आपण त्यांना हे करायचो नाही का. कारण पहिली तर एकच शिक्षक ना, पहिली ते 5वी पर्यंत एकच शिक्षक, तोच मराठी, तोच इतिहास, तोच भूगोल, तोच गणित शिकवणार. तसं वेगवेगळं असं डिफरन्शिएट काहीच नव्हतं. तुमच्याही काळात तसं असेल म्हणा. हा सेम जनरेशन. इथे असं कोणाला वाटतं का आपण जेनझी आहोत? कोणाला वाटतं? ऐकून येते. त्यांनी थोडं पुढे येऊन बसा, थोडा त्यांचा सत्कार घेऊ, थोडं पुढे येऊन बसा. बरं आपण सगळे 20s मधले आहेत, बरोबर. 90s मधलं कोणी आहे का? 90s मधलं तर कोणी नसेल मे बी. सगळे आपण 20s मधले आहोत. 20s मधले काय प्रॉब्लेम आहेत, 90s मधले वेगळे प्रॉब्लेम होते, 20s मधले वेगळे प्रॉब्लेम आहेत. तिथे डिप्रेशन नावाचा प्रकार होता, पण तो थोडा वेगळा प्रकार होता. आपल्या डिप्रेशन म्हणजे डायरेक्ट व्हॉट्सअपचं प्रोफाईल काढून टाकणं, इन्स्टाचं प्रोफाईल काढून टाकणं, असं झालंय. कोणावर राग आलाय, कोणाचं काय झालंय, व्हॉट्सअपचं प्रोफाईल गायब. रिलेट झालं ना असेल बहुतेक जणांना, की समोरच्याला माझा राग दाखवायचा किंवा समोर मला वाईट वाटलं हे दाखवायचंय म्हणल्यावर प्रोफाईल डिलीट करायचा. म्हणजे त्याला वाटेल की अरे खरं ज्याला काहीतरी वाटलंय, आणि त्याला जर खरंच काय वाटत असेल तर तो विचारतो, आणि नसेल काय वाटत तर जाऊ द्या, बरं झालं गेली बला गेली असं म्हणतात. तर शाळेत असताना आपला जो मित्र होता किंवा जी मैत्रीण होती ना, त्याच्याबद्दल आपल्याला सगळं माहित असायचं, की त्याच्या घरी काय प्रॉब्लेम चालू आहे किंवा तो कुठल्या त्रासात आहे किंवा कुठल्या याच्यात आहे, सगळं कळायचं, बरोबर आहे. आपण शाळेत जेवायला सोबत बसायचो, म्हणजे टिफिन खाताना म्हणा किंवा असं रिंगण करून बसायचो, बरोबर. पण कॉलेजमध्ये रिंगण नावाचा प्रकारच राहिला नाही. कोणी कधी जेवतं, कोणी कधी कॉलेजला येतं. तो प्रकार थोडासा मला थोडा इथे त्रास द्यायला लागला, की नाही आपण एकत्र बसायचो, सगळे मित्र मैत्रिणी एकत्र बसून जेवण करायचो. पण तो प्रकार कॉलेजला येऊन बंदच पडला, की कोणी कुठे जेवतं, कोणी कॅम्पसमध्ये जेवेल, नाही तर कोणी काय म्हणतात त्या कॅफेमध्ये जाऊन जेवेल किंवा मेसमध्ये जाऊन जेवेल, असा विषय झाला. तर त्यामुळे काय झालं, आपलं आणि मुलांमध्ये मित्रांमधलं इंटरॅक्शन फार कमी होऊन गेलं, की मित्र कुठल्या गणगणित राहतो किंवा आपण कुठल्या गणगणित राहतो आपल्यालाच कळत नाही, तर त्याचं काय आपण समजून घेणार आहे ना. तर शाळेमध्ये प्रवेश झाला आपला 15 जूनला प्रवेश झाला. त्यानंतर हळूहळू थोडं काय म्हणतात ना, सेमिस्टर येते माझ्या लक्षात इंजिनिअरिंगमुळे. सत्र चालू होतं आपलं. सत्र एकदा सुरू झालं की शिक्षक शिकवणार, आपण ते अभ्यास करणार आणि मग तसंच चालू राहणार. गृहपाठ म्हणा किंवा पीटीचा तास म्हणा. गृहपाठ तर कोणाला आवडतच नसेल, पण पीटीचा तास आवडतीचा असायचा नाही का. किंवा एखादा शिक्षक ऑफ लेक्चरला आलाय तर आपण म्हणायचं सर पीटीला घेऊन चला ना. तसं कॉलेजमध्ये काही पीटी काही विषयच नाही. ते फक्त फिजिकलच्या वेळेस काय असतं ना, एक्झाम असते त्यावेळेस घेतात, थोडंफार पळवतात आणि बंद. तर शाळेमध्ये असतानाच्या त्या गोष्टी आपल्याला नॉस्टॅल्जियाच खूप जास्त कधी कधी हिट करतात. शाळेत एखादी मुलगी जर आपल्याला आवडली तर ती आता तेव्हा आपल्याला जर नाही म्हणले असेल, पण ती आता आपल्याला जर दुसऱ्या मुलासोबत दिसली तेव्हा जास्त त्रास होतो. तेव्हा मला नाही म्हणायचं कारण काय होतं, तेव्हा जर मला ती नाही म्हटली तर त्याचं कारण काय होतं, तेव्हा तिला करिअरवर फोकस करायचं असतं किंवा म्हणा नाही अभ्यास, माझ्या घरचे मारतील मला,
आता घरच्यांचा मार तिला काही वाटत नाही, असा विषय झाला. तर आपल्या आयुष्यात आई वडिलांचं हे खूप जास्त असतं महत्व. त्यामुळे मी ते आई तुला काय कळतं, आईने पण मला विचारलं, अरे तू मला, मी जाऊ दे मी घेईल समजून, पण बाकीच्यांचं काय, आई तुला काय कळतं, तू डायरेक्ट विचारतोय. अगं म्हणलं आई तू थांब थोडंसं, तुला व्हिडिओ दाखवतो मी घरी आल्यावर की नेमकं घडलं काय आणि मी हे शीर्षक देण्यामागचं कारण काय. तर आपण जसं जसं शाळेच्या त्या टप्प्यातून बाहेर निघत आलो ना, 9वी पर्यंत आपल्याला काहीच वाटायचं नाही, आपण शिक्षकांची मजा घेणार, पोरांची मजा घेणार. पण जसं जसं आपण 10वीला आलो ना, ते आपल्याला थोडंसं इमोशनल फील व्हायला लागलं की अरे आपण आता जाणार. आता जसं जसं स्टँडअप जवळ यायला लागलं तसं वाटलं की अरे आता आपण तर संपलं, आपलं शाळा संपली आपली. काहींच्या बाबतीत एक्सेप्शन असतं, पण काहींना तर वाटलंच असेल ना, नक्कीच वाटलं असेल की आता शाळा संपून जाणार, मग पेपर येणार. तर शाळेच्या आठवणी काय राहणार नाही. आपल्या मोठ्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं की नाही नाही काय नाही, शाळा तुमची चांगली असते. पण आपण काय म्हणायचं, नाही नाही अरे लई ताण असतो शाळेमध्ये, कॉलेजला येऊ दे मला, मग मजा असते. पण जसं जसं कॉलेज लाईफकडे ट्रान्सफॉर्म झालो, 11वी 12वी झाली. 11वी 12वी माझी तर बेसिकली सायन्समध्ये झाली, कारण इंजिनिअरिंगला सगळे सायन्सच असतात. तसं मी नीटच्या फील्डमधला माणूस आहे, म्हणजे मी डॉक्टर व्हायचं होतं मला, पण चुकून डायरेक्ट इकडे आलो. असे भरपूर असतील चुकून आलेले, आहेत का चुकून आलेले? तर चुकून मी इकडे आलो. तर नीटची एक्झाम दिली मी, 12वीला नीटची एक्झाम दिली. त्यानंतर मला 200 मार्क पडले. 200 मार्क म्हणजे कोणाला सांगण्या इतके पण मार्क नव्हते. मग काय करायचं, गणित तर येत नव्हतं. 12वीला गणिताला पडले 35 मार्क, ते बी कस तरी त्यांनी पास करून दिलं होतं वाटतं मला. फिजिक्सला पडले 37 मार्क, म्हणजे ओव्हरऑल मला 58% पडले. मला वाटलं की नेमके हे 58% मला दिले कुठल्या बेसिसवर, कारण त्यांनी मला पास केलं होतं नाही का, की जाऊ द्या बाबा राहून जाईल मुलगा, पास करून देऊ. पास करून दिलं, 58 टक्क्यांवर पास झालो. खुश होतो 58%वर. थोडंफार वाटलं, घरच्यांसमोर दाखवलं की अरे खूप कमी पडले, मी अभ्यास तर खूप केला होता. दाखवावं लागतं. दाखवलं, जाऊ द्या, मनातून खुश होतो की अरे 58 पडले, 35 नाही पडले, बरं झालं, इज्जत जायची राहिली. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचा काही विचारच नव्हता. म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे दुश्मनच वाटायची मला इंजिनिअरिंग, नाही का. नाही इंजिनिअरिंग नको, ते गणित असतं काय, ते चित्र काढा, ग्राफिक्स अजून पण बॅक आहे माझा. अजून निघाला नाही. ते मनात भीती होती ना, त्यामुळे तो राहूनच गेला. तर मग इंजिनिअरिंगला घ्यायचा काही विषय नव्हता. 1 वर्ष ड्रॉप घेतला. 12वी नंतर 1 वर्ष ड्रॉप घेतला आणि नीटची एक्झाम दिली. त्यामध्येही मला फक्त 325 मार्क पडले. म्हणजे तो ड्रॉप वाया गेला, पूर्ण वाया गेला. तो ड्रॉप वाया गेला. नंतर ड्रॉप घ्यायचा विचार केला नाही, कारण म्हटलं आता ड्रॉप घेत गेलो तर मग आयुष्य ड्रॉप होऊन जाईल. त्यामुळे सीईटीची एक्झाम दिलेली होती. इंजिनिअरिंगला नंबर लागला, नाशिकच्या कॉलेजला घेऊन टाकला ऍडमिशन. आता इंजिनिअरिंग चालू आहे. पण तुम्ही म्हणत की इंजिनिअरिंग आणि हे स्टोरी टेलिंग आणि कविता हे कसं काय, आज भरपूर इंजिनियर बघा तुम्ही की इंजिनिअरिंग सोडून सगळं करतात. म्हणजे नेमकं इंजिनिअरिंगच करत नाही, ते बाकी सगळंच करतात. तसंच काय माझ्या बाबतीत. म्हणजे कविता लिहिण्याचा छंद असा लागला की लहानपणी निबंध लिहायचो किंवा भाषणं लिहायचो किंवा भाषणं करायचो. त्यावरून थोडं आवड निर्माण झाली, शब्द जुळत गेले आणि मग सुरू झालं कवितेचा प्रवास. तर 10वी पासून थोडं जरा जास्तच उंचीवर गेला, कारण मग धक्के बसायला लागले. बरं चला, आता शाळेतल्या प्रेमाविषयी मी तुम्हाला थोडंफार सांगतो. कम्फर्टेबल आहे ना सगळे बोला ऐकायला? इंटरॅक्शन पण करू शकता, कमेंट पण करू शकता, पण कमेंट अशी करा की शेजारच्या मुलीला किंवा मुलाला त्रास होणार नाही, अशी कमेंट करा. ओके, काही पण बोलू शकता तुम्ही. असा काही विषय नाही की मी आलोय, मी बडबड करतोय आणि मी निघून जाणार आहे. बोलू शकता तुम्ही, इंटरॅक्शन करू शकता. तर शाळेत कसं असायचं ना, मोजकेच मुलं शाळेत असायचे. म्हणजे 25 मुलं 25 मुली 50 मुलं एका वर्गात असायचे. त्यातल्या पण काही मुलं असे असायचे की ते एकदम कोणातच मिसळणार नाही, ते बाजूला राहतील. आणि काही 5-6 जणांचा ग्रुप, बॅक बेंचर ग्रुप जो असायचा, तो सगळ्यांमध्ये मिक्स होणार, प्रत्येक शिक्षकांची मजा घेणार आणि प्रत्येक गोष्टीला इंटरॅक्ट करणार, नाही का. मार खाल्ला तर सगळे सोबतच खाणार, बोलणे खाली सगळे सोबतच खाणार, टप्पा दिला सगळे सोबतच टप्पे देणार. तर शाळेत काय असायचं, शाळेत जर एखादी मुलगी आवडली तिला डायरेक्ट सांगता यायचं नाही. आता कॉलेजला कसं लगेच इन्स्टा आयडी घेतली का, मेसेज टाईप केला का, सांगितलं, मग ती काय जे शिवाय द्यायची काय द्यायची तिथे द्यायची, काय वाटत नाही.
इंस्टावर. पण हे शाळेत काय असायचं, लगेच सरांना नाव सांगू का, सरांना नाव सांगू का म्हणल्यावर घरच्यांना बोलून मग संपला विषय. त्यामुळे तेवढी हिंमत कोणी करत नव्हतं नाही का. हिंमत माझी पण कधी हिंमत झाली ना तसं डायरेक्ट जायची कोणासमोर. मग आपण काय करतो, दूध पाठवतो. दूध पाठवतो नाही का. हा सैराट बरोबर आहे. चिठ्ठी, पण चिठ्ठी जर कोणाच्या हातात पडली संपला विषय मग. म्हणून एखादा मुलगा मित्र पाठवला की मुलीला सांगितलं की अरे रे त्याला तू आवडत, बरं. ती म्हणली बरं 2 दिवस विचार करून सांगते. 2 दिवस विचार करून सांगते. मग मला वाटलं की नेमकं नाही का आता काहीतरी होऊ शकतं, नाही तिथं काहीतरी आता आपलं जुळणार. 2 दिवस टाइम घेतलाय म्हणल्यावर पोरीच्या डोक्यात काहीतरी आहे. पण डोक्यात काय चालू होतं ना ते मला थोडं पुढे जाऊन कळालं. 2 दिवस थांबलो. मित्राला म्हणलं अरे जा 2 दिवस झाले जा ना विचारलं त्याने. ती म्हणली की अरे त्याला पाठव ना. मी म्हणलं नाही नाही मी काय येणार नाही, उगाच नको, तूच विचार काय येते, होतं हो नाही तर नाही, काय विषय नाही. मग त्याने विचारलं की तू फायनल सांग, होतं ना हो, त्याला काही राग नाही येणार, काय वाटणार नाही, वाईट नाही वाटणार, तू तसा चांगला माणूस आहे. समजून घेईल तुला तो. तर मग तिने सांगितलं की बाबा नाही माझ्याकडून काय होणार नाही, मला ऑलरेडी कोणीतरी बॉयफ्रेंड आहे. म्हणलं नाही. मग मी विचार केला 2 दिवस टाइम घ्यायचा सेन्स काय होता. म्हणजे मला त्या 2 दिवस झोप नाही लागली, मला त्या 2 दिवस जेवण नाही केलं. ही पोरगी आता हो म्हणाल का नाही म्हणाल. आणि तू म्हणते 2 दिवसांनी बॉयफ्रेंड. मग पोरानं म्हणलं काढा पत्ता, कोण आहे पत्ता काढा, कोण आहे. तो निघाला म्हणजे थोडा सिनियर होता माझ्यापेक्षा. म्हणलं आता काय करायचं, पण आपले चांगल्या ओळखी मित्र होता माझा, पण मला हे माहित नव्हतं की या दोघांचं काय आहे, कधी मी विचार नव्हता केला. मग त्याला विचारलं काय रे काय असा विषय आहे का. तो म्हणे आहे, पण माझा हातात झाले म्हणे, तुझ्यासाठी सोडून देऊ शकतो. म्हणलं थांब 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 थांब, तसं नको करू. हे बघ तिला चांगलं सांभाळ, तिच्यावर प्रेम कर. मी बाजूला होतो. तर मग काही दिवसानंतर महिना 2 महिन्यानंतर ती परत माझ्या मित्राला म्हणते अरे त्याचं काय आहे का कुठे, ते थोडं बोलायचं होतं अशी. तो म्हणे नाही तो नाही बोलू शकत म्हणे, आता त्याचा थोडासा इगो हार्ट झालाय, तेव्हा तो काय आता तुझ्याशी बोलणार नाही. अरे म्हणे मी त्याशी 2-3 दिवस झालेच ओळख केली होती, तसं काही विषय नव्हता तो, म्हणजे आता मला काय चांगलं वाटत नाही. म्हणलं बाई नको, तो विषय बाजूला गेला. एकदा काय शाळेत काय झालं, भरपूर अशा गोष्टी असतात की मुलींमुळे मारामाऱ्या होतात, किंवा एखाद्या मुलगीमध्ये येते आणि त्याच्यामुळे मारामार होतात, त्या पोरीला माहित बी नसतं की या पोरांनी इकडे मारामाऱ्या केल्या. तसा विषय एक झाला. माझा मित्र होता, याला माहित असेल, हसतोय तो, म्हणजे त्याला माहित असेल. नाही तो नाही. माझा मित्र होता. तर काय झालं, त्याला एक मुलगी आवडली. तो 2-3 महिने तिच्याकडे बघायचा, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. ती उत्तर द्यायला लागली का हा बी हात वर करायचा, याला येऊ न येऊ उत्तर. याला उत्तर विचारलं का हा नुसता उभं राहून तोंडच पाहायचा शिक्षकांचं. तिने वरती हात केला म्हणून हा बी करायचा. तर मग विषय काय व्हायचा, हा तिच्या पुढं कर, तिच्याशी बोल, तिचं काही काम असेल ते काम करून दे. तर मग आता मुलीचं माहित असतं आपल्याला की तिला ज्याला बोलायची त्यालाच बोलते, कोणाला बोलत नाही. मग त्याला आम्ही सांगायचं अरे बाबा नाही तू जाऊ दे, वेगळीकडे काहीतरी बघ, हे काही आपलं सूत इथं काही जुळणार नाही. पण त्याला नाहीच बाबा, इगो त्याचा एवढा आहे की नाही पाहिजे तर हीच नाही तर कोणीच नाही. 2-3-4 महिने तिच्याच मागं. पण तिने काय कधी भाव दिला नाही त्याला. नंतर त्याला असं कळलं, तिच्या मागे एक मुलगा होता, त्याने त्यालाही मारलं आणि स्वतःही मार खाल्ला. पण 15 दिवसांनी असं कळलं की त्या मुलीचं कुठेतरी बाहेरच होतं. मग अशा त्याने असा विषय झाला की हा 8 दिवस डिप्रेशन मध्ये, 5-6 दिवस घरच्यांशी बोलला नाही, काय नाही. घरचे म्हणता नेमकं याला काय येड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं काय आता, की हा म्हणजे एवढा चांगला हसता खेळता पोरगा असा हे झाला. तर डिप्रेशनचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या टायमाला होते, पण आपण त्यातून बाहेर निघायचो. पण या लाईफ कडे जर ट्रान्सफॉर्म झालो ना आपण, माफ करा डोळ्याला पाणी येतं, जसं ट्रान्सफॉर्म झालो ना आपण इंजिनिअरिंगकडे, डिप्रेशन इतका हाय लेवलला गेलं ना की महिना इंटरॅक्शन नाही कोणाशी, किंवा खूप 2-4 महिने इतके आपले डिप्रेस जातात की ते जे आपलं
एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे म्हणा किंवा ते सगळं थोडंसं हलून जातं नाही का. त्या गोष्टी मग आपल्याला लॉंग टाइम त्रास देतात. शॉर्ट टर्म आलेला माणूस लॉंग टाइम त्रास देऊन जातो. हा विचार कुठेतरी आपण इंजिनिअरिंग मध्ये आल्यावर करायला लागलो. कारण शाळेमध्ये असताना त्या असा काही विषयच नव्हता ना, की कोणी या कोणी जा काही फरक पडत नाही, आपलं खेळायचं, शाळेत जायचं, मार खायचा शिक्षकांचा, बस. तेव्हा शिक्षकांच्या आपल्या काळात ना शिक्षकांविषयी रिस्पेक्ट आपली खूप जास्त होती. म्हणजे आपण खूप सारी रिस्पेक्ट करायचो. म्हणजे माझ्याविषयी सांगतो, सर आले ना तर सरांची सर डबा बॉटल घेऊन यायची किंवा फाईल घेऊन यायची, सर सर द्या द्या मी घेतो. तर म्हणजे असं कमीपणा नाही वाटायचा नाही का. सरांनी कधी मारलं जरी ना तरी पण आपण असं ते इगोवर नाही घ्यायचो की मला कसं काय मारलं. तसं ते फक्त आपल्याला बघायला कुठे मिळतं, ते फक्त मराठी शाळेत म्हणा किंवा सेमी इंग्लिश मीडियममध्ये. सीबीएसई वाले लगेच घरी जाऊन सांगणार की मला असं मारलं, लगेच दुसऱ्या दिवशी घरच्या शाळेत. आपल्या घरच्या शाळेत येतील पण काय म्हणतील, याला अजून मारा हे सांगतील. तर बेसिकली अशा गोष्टी आपल्या आयुष्यात अनेक वेळा घडलेल्या असतात की शाळेत असणारा मित्र कॉलेजमध्ये जाऊन बदलला किंवा त्याच्या आयुष्यात कोणतरी एखादा दुसरा मित्र आला, त्यामुळे तो आपल्याला विसरला. होतं अनेक वेळा पोरांच्या आयुष्यात होतं. आपल्याला उदाहरणं पण माहित असतील बहुतेक, आम्हाला पण माहिती आहेत. खूप सारे जण असे येतात आपल्या आयुष्यात की जे येतात आपल्या आयुष्यात, काहीतरी आपल्याला खूप सारं त्यांची व्हॅल्यू आपल्या आयुष्यात देऊन जातात, पण नंतर असं असतं की ते एकदम असे अचानक नाही का गायब होतात आपल्या आयुष्यातून. कोणामुळे? तिसऱ्या व्यक्तीमुळे. तर त्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणारा आपल्याला जे असतात ते आपल्या घरचेच असतात. म्हणजे कुठलाही काही प्रॉब्लेम झालेला असो किंवा काही पण असो, किंवा आपण काही बाहेर करून आलेलो असो मॅटर एखादा, घरचे येऊनच मिटवतात. बरोबर आहे, घरचेच येणार, घरचेच मिटवणार. भरोसा फक्त घरच्यांचा असतो आपल्या. कारण जे आपल्या घरचे असतात ना ते कधी आपल्याला हे नाही दाखवून देत की ते हे दाखवून देतील की तू एकदम नालायक आहेस, तू एकदम काहीच करत नाहीस, तू रिकामटेकडा आहेस. पण त्यांच्या डोक्यात पाठीमागे विचार असतो की नाही, हा आपला मुलगा आहे. काही झालं तरी कुठेही जगाच्या कान्याकोपऱ्यात आपण कुठे जरी असलो तरी 24 तास त्यांच्या डोक्यात आपलाच विचार असतो. तर मग ज्या गोष्टी करायच्या त्या फक्त आईवडिलांसाठी केल्या पाहिजे मला असं वाटतं. कारण त्यांनी त्यांचा स्वतःचा जन्म आपल्यासाठी खर्ची घातलेला असतो ना, की लहानपणीपासून सगळ्या इच्छा आकांक्षा म्हणा किंवा सगळ्या सोडून दिलेल्या असतात आपल्यासाठी. आपण जगतो कोणासाठी? तिसऱ्या व्यक्तीसाठी. तो व्यक्ती आपल्याशी बोलला नाही म्हणून आपण 8 दिवस डिप्रेशनमध्ये. म्हणजे हे कुठल्या जगण्याची कला आहे नाही की आई जर आपल्यासोबत भांडली किंवा आईसोबत जर आपलं भांडण झालं किंवा आईने आपल्याला मारलं तर तिचा राग जास्त वेळ राहत नाही. पण एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला तुम्ही शिवी द्या फक्त, किंवा एखादा शब्द असा हर्ट टचिंग बोलून द्या, तो महिनाभर तुमच्याशी बोलणार नाही. म्हणजे डिफरन्स बिटवीन आपल्याला समजून येतो की आपल्या माणसामध्ये आणि बाहेरच्या माणसामध्ये किती फरक असतो. सगळ्यांना आपलं मानायचं पण सगळ्यांना आपलं मानायचं नाही, हे पण लक्षात ठेवायचं. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची पण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची नाही, हे पण लक्षात ठेवायचं. कोणात किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं, कोणात किती मिक्स व्हायचं, कोणात काय म्हणतात ना, कोणावर किती विश्वास ठेवायचा, ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू शाळेकडून कॉलेजकडे येताना समजत जातात. तर मी मेकॅनिकल ब्रांचला आहे. तर मेकॅनिकलला घ्यायचा उद्देश असा की कोडिंग जमत नाही, ENTC इलेक्ट्रॉनिक काही आवडत नाही, मेकॅनिकलमध्ये थोडंफार असतं गाड्या वेड्यांचं थोडंसं, त्यामुळे तिथं ॲडमिशन घेऊन टाकलं. आम्ही दोघं मेकॅनिकल आहे. आम्ही 5 मित्र असे आहोत की एकदम पहिल्यापासून सोबत. त्यातला एक मित्र नीटच करतोय अजून पण, त्याचं यावेळेस होऊन जाईल. आम्ही तिघं जण आहोत, ते इंजिनिअरिंग करतोय, तिघं पण मेकॅनिकल आहोत. आणि एक जण जो आहे तो आता पोलीस भरतीच करतोय. म्हणजे आम्ही जे 5 मित्र सोबत होतो ते चांगल्या म्हणजे आम्ही जेव्हा पण सोबत होतो ना तेव्हापासून आत्तापर्यंत येईपर्यंत आमची मैत्री एकदम चांगली आहे. आणि आम्ही चांगल्या एज्युकेशन पण घेतोय आणि पुढे जाऊन पण काहीतरी आम्ही चांगलं करूच तिघं सोबत मिळून, असे मला गॅरंटीच आहे. तर मग मैत्री अशी असायला पाहिजे, पुढे नेणारी मैत्री असायला पाहिजे. मैत्री कधी पण कशी असायला पाहिजे? पुढे नेणारी. मैत्री कधीच गद्दार नसावी. कालच आम्ही मैफिल बसली होती आमची, मग त्यामध्ये आम्ही कविता, शेर शायरी जर तुम्हाला ऐकायची असेल तर ऐकवतो मी तुम्हाला. जसं जसं मला आठवतील, जसं जसं मला सुचतील कविता, तसं मी तुमच्यासमोर सादर करेन. तुम्हालाही काही वाटलं तर मला सांगा, पिन करा की हे चुकलंय किंवा हे मला वाटतं की तुम्ही करेक्ट करावं, आपण करेक्ट करू, काय विषय नाही. तर तुमच्याही कॉलेजमध्ये असे भरपूर काही किस्से घडत असतील, तुम्ही मला सांगू शकता. मी तुम्हाला नंतर माझे डिटेल्स देईल, त्यावर तुम्ही मला ते किस्से सांगू शकता. ते मी माझे म्हणून सांगेल,
त्याच्या रील्स येतील, तुम्ही त्या व्यक्तीला सेंड करू शकता, ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही मला तो प्रसंग सांगितलाय, तुम्ही त्याला ती रील सेंड करू शकता किंवा त्याला पण ती दिसू शकते. तर कला क्षेत्रात येण्याचं कारण असं की कला क्षेत्र माणसाला ना जगवतं. कला क्षेत्र माणसाला जगण्याची नवी प्रेरणा देतं. प्रत्येकामध्ये कलाकार असतात. शाळेमध्ये आम्ही लहानपणी साडी घालून पण डान्स केलाय. आता करेल का कोणी? करेल का कोणी? कोणीच करणार नाही. कारण त्या काळात काय असायचं माहितीये का, कला ही कला असते. तुम्ही नटरंग पिक्चर बघितला असेल, बरोबर आहे. त्यामध्ये त्या हिरोचं नाव मला नाही आठवणार, पण ते जो तमाशा चालू असताना ते मध्ये येतात बघा. कलाकाराला कुठल्याही प्रकारची लाज बाळगायची नसते, कारण कलाकार हा त्याची कला सादर करत असतो. आणि जेव्हा तो कला सादर करत असतो तेव्हा तो त्याच्या वेगळ्या रूपात असतो. तो त्याची आयडेंटिटी विसरून गेलेला असतो की मी कोण आहे, मी काय, आयडेंटिटी लॉस्ट. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. लहानपणी तुमच्या प्रत्येकामध्ये काहीतरी कला असेल. कोणीतरी चांगला मिमिक्री करू शकत असेल, कोणाचा चांगला आवाज असेल, कोणी गाणं म्हणू शकत असेल, कोणी माझ्यासारखं बोलू शकत असेल, कोणी भाषण करू शकत असेल, कोणामध्ये वेगळ्या स्किल्स असेल, कोणी चांगल्या खेळ खेळू शकत असेल. पण जसं जसं आपण कॉलेजकडे यायला लागलो ना तसं ते मागं ठेवत गेलो. का रिझन माहित नाही, लाज की काय गोष्टी काही समजत नाही आपल्याला, की आपण त्या मागे ठेवून दिल्या. आणि जेव्हापासून आपण त्या मागे ठेवल्या ना तेव्हापासून आपण डिप्रेशनला सोबत घेतलं, एन्झायटीला सोबत घेतलं. लहानपणी एन्झायटी होती का आपल्याला? काहीच एन्झायटी नव्हती. एन्झायटी म्हणजेच काय तेच माहित नव्हतं. घरचे हे चांगली गोष्ट आहे. ही गोष्ट चांगली आहे की जर एन्झायटीचा तुमचा संबंध आला नसेल तर ती गोष्ट खूप चांगली आहे. कारण भरपूर असे मुलं आहेत की ज्यांना गर्दीची भीती वाटते किंवा एक्झाम जवळ आल्या का पूर्ण सगळं ब्लँक. त्या गोष्टी ते माझ्यासोबत पण होतं. कुठली चिठ्ठी कुठे ठेवली ते पण आठवत नाही पटकन. ते पण आठवावं लागतं की नेमकं अरे युनिट 1 कुठे, इकडे का इकडे, तो मास्तर बघतोय का नाही माझ्याकडं, असा विषय असतो. ब्लँक होतो माणूस. तर अभ्यास केला तर ब्लँक होईल, अभ्यास नसेल केला तर मग ब्लँकच असतो आपण. तर मग जसं जसं आपण इंजिनिअरिंग लावतो तशा कला मागं ठेवल्या आपण. आता मला भरपूर जण म्हणतात की इंजिनिअरिंगमध्ये एवढं सबमिशन, प्रॅक्टिकल, वायवाच हे सगळं असताना तू ह्या गोष्टी मॅनेज कशा करतो? आता मी नाशिकला पण माझे 15 दिवसातून म्हणा 8 दिवसातून एखादा शो असतो. तर कसं काय मॅनेज होतं ते मला मॅनेज कसं होतं की मी जेवढा वेळ तुमच्यासोबत इथे घालवतो ना, मित्रांसोबत म्हणा किंवा तुम्ही आता माझे मित्रच झालेला आहात, आता आपल्यामध्ये इंटरॅक्शन होतंय, मी मित्रच मानतो प्रत्येकाला. तर जेव्हा तुम्ही माझे मित्र झालात तर आपल्यातलं जे इंटरॅक्शन आहे ना ते मला रिलीफ देतं. जे माझ्या डोक्यात विचार, आता माझ्या डोक्यात शून्य विचार चालू आहेत, मला जे तुमच्यासमोर बोलायचे तेच चालू आहे. मी विचार पाठ पण करून आलो काही किंवा काही आठवण पण आलो. नाशिकवरून मी रात्री आलो आणि आज सकाळी मी तुमच्यासमोर आहे. तर जे आठवल, जे वाटेल ते तुमच्यासमोर बोलतोय. काही चुकणार तर नाही, मी माफी मागणार नाही कारण काही चुकणार नाही. तर मग कलेविषयी आपण बोलत होतो. कला आपण पाठीमागे ठेवून देतो, पण मला वाटतं की तुमच्यामध्ये जर छोटी छोटी कला असेल ना ते पॅशन तुम्हाला एवढ्या पुढे नेऊ शकतं का नाही, की तुम्ही आता इंजिनिअरिंग कराल किंवा कुठेतरी जॉब शोधाल किंवा तुम्हाला कोणतं तरी कॅम्पस येईल, कंपनी येईल, कॅम्पसमध्ये तुम्हाला ती जॉब ऑफर करेल किंवा तुम्ही कुठेतरी कमी पडाल मग दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय कराल, बरोबर. पण तिथे जाऊन तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेलच का असं थोडी आहे की तिथे जाऊन तुम्ही एकदम आरामात काम करताय किंवा एकदम आनंदात काम करताय किंवा सगळ्यांशी तुमचं चांगलं जमतंय, अशी गोष्ट कुठेच होत नाही. सगळ्यांना असा एक्सपिरियन्स असेलच. म्हणून तुमच्याकडे जर एखादी कला असेल ना, कला तिथे तुम्ही कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून ती कला जपली तर तुम्हाला थोडं का होईना रिलीफ मिळू शकतो की नाही आपल्याकडे काहीतरी आहे यावर, आणि तुम्ही कमवायचं त्याला साधन पण बनवू शकता. की असं नाही की इंजिनिअरिंग केली म्हणजे तुम्ही जॉबच केला पाहिजे. इंजिनिअरिंग केली म्हणजे तुम्ही काही पण करू शकता. आता माझा प्लॅन कधी जॉबचा नव्हताच, म्हणजे जॉब करायचा किंवा काय करायचं. माझ्या डोक्यात नेहमी गोष्टी अशा चालायच्या की बिझनेस मध्येच काहीतरी करायचं आणि जे आपल्याकडे कला आहे त्यातूनच थोडंफार काहीतरी आपलं पोट भरेल किंवा आपल्या एक्सपेन्सेस पूर्ण होतील अशा गोष्टी करायच्या. तर इंजिनिअरिंग बेसिकली इंजिनिअरिंग खूप चांगली फील्ड आहे. आता आपण मजाकमध्ये घेतो, मला मेकॅनिकल म्हणतात, मेकॅनिकमध्ये काय म्हणतात, मेकॅनिकल इंजिनियर आहे ना, सिव्हिलला गवंडी म्हणतात. तर तुम्हाला तसं काही शब्द मला वाटत नाही काय असेल म्हणून. IT वाल्यांना काय आहे काय तेवढं तरी बरं आहे तुमचं. बेरोजगार, बेरोजगार आहे ना. बेरोजगार शब्द खूप मोठा आहे सगळ्या इंजिनियरसाठी, पण तसं नसतं.
रोजगार तयार करावा लागतो तो आपल्या हातात असतो. खूप जण मी बघितलं इंजिनिअरिंग घेण्याच्या आधी मी खूप जणांना विचारलं की मी इंजिनिअरिंगला जाऊ का, तर ते म्हणे नको, चूक नको करू इंजिनिअरिंगला जाऊन, ही खूप मोठी चूक तुझ्या हातात. पण मग इंजिनिअरिंगला घ्यायचं तर होतंच, कारण ऑप्शन नव्हता. फार्मसी मला ते काय मोठे मोठे त्यांचे काय असतात ते केमिस्ट्री स्ट्रक्चर, केमिस्ट्री चुकून पास झालो होतो मी, म्हणून नको म्हणलं होतं, घेतलं नाही मग मी. तर जसं मॅथ्स जवळजवळ म्हणजे मॅथ्सचा अभ्यास करायला लागलो ना, M1 पहिल्या याला बॅक राहिला, दुसऱ्या सेमला मी काढला. आता मी 4थ्या सेमला आहे, 3रा सेम आता देऊन आलोय मी, 4थ्या सेमचा आता चालू होईल. तर इंजिनिअरिंग कम्प्लीट नाही झाली माझी, बाकी आहे अजून इंजिनिअरिंग कम्प्लीट व्हायची. मी सेकंड इयरलाच आहे आताशी. तर बेसिकली 4th सेमला आहे मी आता. 4th सेमची अजून काही सुरू नाही झालं, डेज सुरू आहेत, म्हणजे होतील आता डेज सुरू आमचे. तर त्याची प्रॅक्टिस चालू आहे, म्हणजे काय एवढं काय लोड नाही. आता एक्झाम झाली, आता रिझल्ट येईल, किती बॅक लागले ते बघावं लागतील. पुढची तयारी ते चालूच राहणार आहे. आपल्या आयुष्यात बॅक लागणं निघणं ते चालू राहील. पण जगणं फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये आपल्या. आपण जगून किती घेतो ना इंजिनिअरिंगचं आयुष्य. आता या 2 वर्षात मी एवढं जगलोय की मला असं वाटतं की अरे आपण जेव्हा म्हातारे हो ना, जेव्हा एका जागी बसून राहू, तेव्हा आपल्याला काहीतरी किस्से आठवले पाहिजे की अरे आपण हे केलंय ते केलं. नाही तर नुसतं जगलो आलो आणि गेलो, याला काहीच अर्थ नाही. आयुष्यात आपण काहीतरी